हॅलो, आज मी निघाले आहे माझ्या आईकडे जी राहते बिबेवाडीला. सो पटापट आवरलं मुलींचं माझं आणि आम्ही निघालो. तो ही बघा कशी इथून मला भॉ करायला थांबली आहे. आणि गाडीवरती मग आम्ही तिघी निघालो. आज काय पाऊस वगैरे नव्हता, ऊन पण नव्हतं आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून किराणाच्या दुकानात थांबलो. त्यांनी तिथं उच्छाद मांडला दोघींनी. अक्षरशः तो मारवाडी मला म्हटला की मॅडम ह्यांना बाजूला घेऊन थांबा, नाही तर हे सगळे पोती फोडतील आमची तांदळाची. अशा ते आगाऊ मुली आहेत. त्यानंतर आम्ही निघालो आणि ब्रिजवरून जाताना सावलीने हा व्हिडिओ काढला आहे. तिला म्हटलं हलवू नको, तरी तिने तसाच काढला आहे. तुम्ही हा ओळखा रस्ता कुठला आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर पाऊस नसल्यामुळे पोरींना घेऊन चाललेले, नाही तर त्यांना नेण्याचा काही विचार नव्हता. खूप दिवस झाले आईकडं गेले नव्हते आणि आई माझी जवळच राहत असल्यामुळे म्हटलं जावं. गेलं की 2-3 तास बसणं होतं, गप्पा होतात आणि मग घरी येणं होतं. राहणं तर होत नाही माझं कधी. त्यानंतर मग मी गेले की आजीला लगेचच खबर लागली. ती आल्या आल्या तिला गाल ओढायचा असतो आणि मग आली की हे खा ते खा असं चालू होतं तिचं लगेचच आल्या. त्यांना असं वाटतं की मी लांब कुठून तरी गावावरून आलेली आहे. अवघा 15-20 मिनटाचा रस्ता आहे घरापासनं. तरीसुद्धा आलं की हे खा ते खा, हे खायचं का ते खायचं का, तू जेवली का, हे असं सगळं चालू असतं. हे खरं प्रेम असतं त्यांचं. थोडा वेळ बसून मग 1-2 तासांनी मी निघाले. आजीला पण बाहेर जायचं होतं. आई आणि ताईला पण भेटले, बसलो, गप्पा झाल्या आणि मग तिथून जवळच शंकर महाराज मठ आहे. तर मग मी मुलींना घेऊन तिकडे आले. 15-20 दिवसांनी जरा आलं ना मठामध्ये की एनर्जी मिळते. रोज कसं आपण खूप निगेटिव्ह गोष्टी बोलत असतो, त्यामुळे एकदा येऊन इथं एनर्जी रिफिल करून जायचं 15-20 दिवसातनं. हा माझा नित्यनेमाचा क्रम आहे. तर गर्दी बघा तुम्ही किती होती. दर्शन खूप छान झालं, सुंदर. आरतीची वेळ झाली होती त्याच्यामुळे आधी पटकन दर्शन घेणाऱ्यांना व्यवस्थित दर्शन मिळालं. इथे आम्ही प्रसाद खात होतो, खिचडी मिळते तिथे प्रसाद म्हणून. तर मुलींनी पण आवडीने खाल्ली. हे बघा आरती सुरूच झाली होती आणि बराच वेळ लागणार होता आरतीसाठी म्हणून थांबलो नाही. मुली पण कंटाळल्या होत्या. मग त्यांचे 1-2 फोटो काढले. गंध वगैरे लावून घेतला सावलीनी आणि मग येता येता कात्रजच्या डेअरीमध्ये थांबलो. मला क्रीम घ्यायचं होतं, तूप संपलं होतं घरातलं म्हणून, आणि दोघींनी आईस्क्रीम खाल्ली. त्यानंतर मला खूप चहाची तलप आली. मग मैत्रिणीकडे गेले, कडक चहा पिला आणि मग मी घरी आले. असा होता आजचा दिवस. बाय.